गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं मित्रांनो JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तारीख आहे 26 ऑक्टोबर आणि वार आहे आज रविवार. तर मित्रांनो काल आपण गाडी काढली होती. कालचा व्हिडिओ पण येऊन जाईल तुम्हाला. पण तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी एक ट्रिप केली आणि त्याच्यानंतर परत आपल्याला कंपनीचा फोन आला. ॲक्च्युली सुट्टी होती पण कंपनीचा अर्जंट फोन आल्यामुळे आपल्याला परत रिटर्न कंपनीमध्ये जावं लागलं. आणि त्याच्यानंतर आता आपण रात्रीनंतर परत एक ट्रिप केली आणि घरी गेलो. तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आज असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत जातील ओला उबर रिलेटेड. प्लस माझे पर्सनल कंपनीचे वगैरे हे व्हिडिओ पण इन्फॉर्मेशन आपण त्याच्यात देत जाऊ. तर आज आपण ओला उबरमध्ये आलो आहे. कालच आपण रिचार्ज केला होता उबरचा. तो अजून रिचार्ज आपला 10 वाजेपर्यंत आहे. त्याच्यात एक ट्रिप आपली कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. तर आता आणि ॲक्च्युली मित्रांनो आज सकाळी आपण 8:30ला लॉग इन झालो. रात्रीच CNG भरून ठेवला होता. 342चा CNG आपल्या गाडीमध्ये रात्री बसला होता. 4 कांडे होते आपल्याकडे आणि त्याच्यानंतर परत आपण भरून ठेवला. म्हटलं सकाळी उगाच लेट नको व्हायला. CNG भरला आणि आपण रात्रीच भरला होता आणि सकाळी परत आपण लॉग इन झालो उबरमध्ये. आणि एक ट्रिप आपल्याला कामोट्यातून नेरूळ शिरवणी गाव आहे तिथली एक एक्सेलची ट्रिप घेऊन आलो आपण. 10 किलोमीटरचे आपल्याला 232 रुपये मिळाले. तर अशा पद्धतीने आपण आता सध्या नेरूळमध्ये आहोत. आणि आता बघूया आपण आज माझा विचार चालला आता आपण याचा पण रिचार्ज करूया उबरचा, ओलाचा पण एक दिवसाचा रिचार्ज करू आणि त्याच्यातून बघू आपल्याला किती अर्निंग वगैरे काय होते आणि राहू आपण कंटिन्यू. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरा मोठा होईल आज संडेचा, पण प्लीज शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण आता आलो खारघरमध्ये. ॲक्च्युली आपण नेरूळमध्ये होतो त्यावेळेला तुम्हाला अपडेट दिली होती. एक ट्रिप आपण सकाळी लवकर उबरची घेऊन गेलो होतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो नेरूळमधून आपण जसं लॉग इन झालं आपण ओलाचा रिचार्ज केला 24 तासाचा. आणि त्याच्यामध्ये लगेच पटकन आपल्याला उल्वेची ट्रिप आली एक्सेलची. तर आपण पिकअप लोकेशनला गेलो तर त्याचे कस्टमर 7 जण होते. तर आपण ते कामगार होते तिकडले काहीतरी एअरपोर्टचे वगैरे कामगार होते. मग त्यांना बोललो भाई 7 जण तर नाही जमणार आपल्याला. तर ते बोलले सर एक्स्ट्रा लिहिलो. म्हटलं एक्स्ट्राचं ते आपलं अनलिगली आपण कामच करत नाही मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला. ते बोलतो ते मला 50-100 रुपये एक्स्ट्रा लिहिलो. म्हटलं नाही भाई, आपको आना है तो 6 आदमी बैठो, नहीं तो ट्रिप कॅन्सल कर दो, मैं नहीं जाऊंगा. त्याच्यानंतर परत ते मग एक कॅन्सल झाला त्यांचा. मग 6 जण आले, त्यांना उल्व्याला ड्रॉप केलं. उल्व्याला ड्रॉप करायला 1-2 मिनटं बाकी असताना आपल्याला परत ॲडव्हान्समध्ये ओलाची परत दुसरी ट्रिप आली खारघरची, एक्सॉन टेम्पलची. प्राईम SUVची बुकिंग होती मित्रांनो. रेट चांगला दिला आपल्याला. 14 किलोमीटरचे 367 रुपये मिळाले आपल्याला. तर अशा प्रकारे आपण आता लगातार 2 बुकिंग ओलामध्ये करून आपण खारघरला एक्सॉन टेम्पलला. तर बघूया आता इथून पुढं कुठली एखादी ट्रिप वगैरे लागते का आपल्याला आणि देतो तुम्हाला अपडेट त्याच्यानंतर. तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर अपडेट देतो आहे. खारघरला होतो आपण एक्सॉन टेम्पलला. तिथून नंतर आपल्याला एक तिथलीच खारघर लोकल एक एक्सेलची ट्रिप मिळाली. 210 रुपये भेटले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर परत आपण रेस्ट केली थोडीशी. रेस्ट केली म्हणजे घरी आलो कळंबोलीला. आराम केला थोडासा कारण झोप झाली नव्हती. झोप खूप येत होती. रात्री पण लेट झालेलं झोपायला. परत सकाळी लवकर उठून गेलेलो. तर थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर आता आपण परत लॉग इन होतो आहे. आता आपण थांबलो इथं कळंबोली हायवेला, कामोठा हायवेला येऊन इथं सर्व्हिस रोडला उभा आहे. बघूया आता दोन्ही ॲप आपण ऑन केलेत. कोणची ट्रिप आपल्याला इथून मिळते ते देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो आपण आता आहे कोपरखैरण्यामध्ये. मी तुम्हाला अपडेट दिला होता त्यावेळेला आपण कामोठ्याच्या ब्रिजला तिथे थांबलेलो. तर तिथून आपल्याला एक्सेलमध्ये याची एक ट्रिप आली एक्सेलमध्ये ओलाची, ती उल्वेची. तर ती ट्रिप घेऊन आपण उल्वेला गेलो आणि लगेच आपण जास्त वेळ थांबलो नाही तिथं. थोडा वेळ थांबलो नंतर त्याच्यानंतर परत आपल्याला दुसरी ट्रिप लागली. त्या व्हिडिओ काही बनवता आला नाही त्यावेळेला आपल्याला.
ह्याची सीवूड मॉलची, उलवेतून एक्सेलची. आपण सीवूड मॉलला आलो. सीवूड मॉलला आल्यानंतर पण आपल्याला वेळ भेटला नाही. तिथून लगेच आपल्याला परत ओलामध्येच ऐरोलीची ट्रिप लागली. पण ऐरोलीची ट्रिप होती पण मित्र ते उतरले कोपरखैरण्याला. कोपरखैरण्याला ती ट्रिप एंड झाली. मग कोपरखैरण्याला ट्रिप एंड झाल्यानंतर परत आपण थोडा वेळ थांबलो आणि परत कोपरखैरण्यामधूनच एक तिथलीच कोपरखैरण्याची 3 किलोमीटरची एक्सेलची ट्रिप लागली. अशा आपण 3 आणि 4 ट्रिपा केल्या, 3 ओलामध्ये आणि 1 उबेरमध्ये. आणि आता शेवटची जी ट्रिप झाली ती मित्रांनो कोपरखैरण्यामध्येच आहे, डीमार्टच्या आतल्या साईडला आहे. फॉरेनर कस्टमर होते मित्रांनो. मी ॲक्च्युली त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा होता मला कस्टमरचा, फॉरेनरचा, पण म्हणलं एक घेऊ का नको परत कॅन्सल केलं मित्रांनो, नाहीतर मी त्यांचा व्हिडिओ बनवणार होतो. तर आता सध्या आपण कोपरखैरण्यामध्ये थांबलो आहे. ट्रिप वाट बघत दोन्ही ॲपमध्ये ऑनलाईन आहे आपण. बघूया आता कोणती एखादी ट्रिप लागते, पटकन घेऊन आपण निघूया कुठे नंतर इथून तरी बाहेर. तर ठीक आहे, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता आपण कोपरखैरण्यामध्ये होतो. तर परत आपल्याला कोपरखैरण्यावरून एक उरणची बुकिंग लागली मित्रांनो, उरण JNPT टाउनशिप म्हणून. तर चांगली अमाऊंट दाखवली, 25-26 किलोमीटरचे 674 रुपये मिळाले आपल्याला. तर आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि इथं बाहेर रोड जाऊन पाऊस एवढा चालू आहे मित्रांनो, भयानक पाऊस पडतो आहे. आता मला तर असं वाटायला जुलै ऑगस्ट जुलैसारखंच पाऊस पडायला लागला आहे. तर खूप पाऊस पडतो आहे. तर आता आपण इथं थांबलो आहे, पण मला वाटत नाही इथून एखादी बुकिंग आपल्याला भेटू शकेल, कारण जरा थोडा आउटसाईड एरिया आहे. तर आपण आता इथून उलवेला जाणार आहोत. उलवे इथून 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर आपल्याला MT जावं लागेल आणि मग उलव्यातून एखादी ट्रिप आपण घेऊन बघूया. मग पुढची अपडेट देतो तुम्हाला. पाऊस चालू आहे या दिवसात. बघा तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. हा बघा मित्रांनो, तुम्हाला जर दिसत असेल ना तर पाऊस किती पडतोय बघा. मी थांबलो आहे ॲक्च्युली इथं, या गाड्या बिड्या चालल्यात, खूप पाऊस पडते. तर ठीक आहे, चला देतो अपडेट तुम्हाला नंतर. आता उलव्यामधून गेल्यावर एखादी ट्रिप घेतल्यानंतर. मित्रांनो आता आपण सध्या कळव्यामध्ये, ठाणे कळवा. तर मित्रांनो ओलामध्ये एवढी जबरदस्त एक ट्रिप आली ना मला, खरंच खतरनाक ट्रिप आली. म्हणजे मी पहिल्यांदाच एवढ्या प्राईसची ट्रिप आज मी केली आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी उरणला होतो टाउनशिपला, तिथे ड्रॉप केलं आणि जस्ट मग तिथून उलव्यासाठी निघालो होतो. म्हटलं आता इथून काय भेटणार नाही, उलव्याला जाऊया. मग उलव्याला मी जात असताना एक 2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मला एक एक्सेलची ओलामध्ये ट्रिप आली. 1800 ते 1850 रुपये दाखवले मला. 1850 का 70 रुपये मला अमाऊंट दाखवली. तर मी लगेच ॲक्सेप्ट केली, U-टर्न घेतला, तिथं गेलो, लोकेशनला गेलो, त्यांना पिकअप केलं. त्यांचे 2 स्टॉप होते, ॲड होते त्याच्यामध्ये. एक होता नावडा, कळंबोली रोडोपालीच्या पुढे, तिथं एक ड्रॉप केला आणि तिथून परत आपण कळव्याला, खारेगावला एक ड्रॉप केला. तर आपल्याला ह्या 51 किलोमीटरची ट्रिप होती मित्रांनो. 2 तास लागले, 1 तास 56. मी एक स्क्रीनशॉट पण टाकीन त्या ट्रिपचा इथे. तर तुम्ही बघू शकता ओलाने मला किती अमाऊंट दिली आणि माझं दिवसभरातलं अर्धं काम एका ट्रिपमध्येच झालं आहे मित्रांनो. त्यामुळे आता एकदम चांगली अर्निंग झाली. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, मी तुम्हाला किती टोटल अर्निंग झाली ते नक्की सांगतो. तर आता मित्रांनो आपण आता कळवेला आहे, आता गो होम सेट केलं आहे, कारण आता आपल्याला घरी जायचं आहे. बघूया आता एखादी गो होम ट्रिप घेऊन घरी घरी जातो आणि कळंबोली गेल्यावर तुम्हाला अपडेट देतो. एकदम दिलखुश काम झालेलं आहे आज ओलामध्ये, एकदम भारी ट्रिप. 1877 रुपयाची ट्रिप. कस्टमरने आपल्याला 1900 रुपये अमाऊंट डायरेक्ट ऑनलाईन पे केलं आहे. 1900 रुपये. त्यामुळे एकदम मस्त काम झालं आहे. एका ट्रिपमध्येच आज दिवसभरातलं अर्धं काम झालं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता इथून कधी कधी अशा पण एखाद्या ट्रिपा लागतात लक बाय चान्स, आणि ते आपल्याला भेटतात आणि त्याच्यामुळे अर्निंग ना आपली एकदम जबरदस्त अर्निंग होते. आजचा दिवस खरंच आज अर्निंग खूप सुंदर झाले. तर चला आपण भेटू आणि देतो मी तुम्हाला अपडेट. एखादी गो होम ट्रिप आपली वाशी, पनवेल, तिकडली कोणची लागेल ते घेऊन जाऊया आपण इथून. ठीक आहे. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 11, 11:15 झालेत. आपण आता घरी आलो आपल्या पार्किंग एरियामध्ये. गाडी आपण पार्क केली आणि आपण ह्याला होतो
कलव्याला होतो. तिथून ट्रिपा लागत होत्या, पण ते भिवंडी वगैरे त्या साईड लागत होत्या. आपण काय जायचं नव्हतं, घरी यायचं होतं, म्हणून आपण हळूहळू पुढे आलो. वाशीवरून आपल्याला एक ट्रिप लागली खारघरची, ती उबरमध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा खारघरवरून एक कळंबोलीची ट्रिप लागली. आपण ती ट्रिप घेऊन डायरेक्ट आत्ता घरी पोचलो आहे. पाऊस चालू झाला आहे आणि सांगायचं म्हणजे तर तुम्हाला, तर तुम्ही तर बघितलंच असेल, आज ओलाने एकदम जबरदस्त काम केलं झालं आहे ओलामध्ये. आणि ओलाने एक ट्रिप अशी दिली ना आपल्याला, तर बाई छप्पर फाडके. आणि आपली गाडी चालली आहे 247 किलोमीटर मित्रांनो. आणि आपण निघालो होतो सकाळी 8 वाजता, 8-8:30ला. आता वाजले 11:15, म्हणजे 8 ते 8 12 9 10 11 13 15 तास आपण लॉग इन होतो. 15 तासामधले आपण दुपारी 3 तास घरी ऑफलाईनच होतो, घरीच होतो. म्हणजे तसं मिळून टोटल 12 तासामधलं आपण कंटिन्यू काम केलं आहे. आणि 12 तासामध्ये आपली टोटल अर्निंग झाली मित्रांनो. आज मी स्क्रीनशॉट टाकीनच. ओलामध्ये झाले मित्रांनो 3830 रुपये आणि उबरमध्ये झाले 1450 रुपये. ओलामध्ये 3830 रुपये 8 ट्रिप कंप्लीट झालेत आणि उबरमध्ये 1450मध्ये 4 ट्रिप कंप्लीट झालेत. म्हणजे जवळजवळ 12 ट्रिप आपल्या झाल्यात. आणि टोटल झाले तर 5280. म्हणजे आज 5000 आकडा क्रॉस केला आहे आपण. 5280 तर 250 किलोमीटर. तर CNG मित्रांनो आपण एकदा 342 रुपयेचा रात्री भरून ठेवला होता आणि नंतर एकदा टॉपअप केला 355, हे 700 रुपये. आणि परत मी CNG भरला आहे, पण त्याच्यातल्या अजून 6 गाड्या शिल्लक आहेत, म्हणजे 2-3च गाड्या गेल्यात. तर टोटल 1000 रुपयेचा CNG गेला आहे मित्रांनो. 1000 रुपयाच्या CNGमध्ये आपलं 250 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपले 5280 रुपयाचं काम झालं आहे. आणि त्याच्यानंतर 5280 म्हणून 1000 रुपये CNG मायनस केला आणि प्लस 4000 रिचार्ज, म्हणजे 1400 रुपये मायनस केल्यानंतर आपलं राहते टोटल प्रॉफिट आज 3880 रुपये मित्रांनो. तर आजच्या दिवसात 12 तास लॉग इन राहून आपण आज 3880 रुपये कमवलेत मित्रांनो. तर पण मेहनत पण भरपूर आहे मित्रांनो. पण आज 3800 मला वाटत नव्हते आज 5000 क्रॉस होईल, पण एक ट्रिप जी अशी भेटली ना आणि लकीली आपल्या हाताला लागली, त्यामुळं आज अर्निंग एकदम मस्त झाली. तर आजचा एकंदरीत दिवस चांगला गेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करून जावा. आणि आपले असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. आणि थोडंसं व्हिडिओ क्वालिटीमध्ये वगैरे व्हिडिओ बनवण्यामध्ये आपलं थोडंसं हे होतं आहे मोबाईलमुळे, पण ठीक आहे, आपण चला इथून पुढे हळूहळू सुधारणा करू. आणि ठीक आहे मित्रांनो, मग चला आता कंटाळा, जेवायचं भूक लागली. तर भेटू नंतर पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री आणि काळजी घ्या. टेक केअर. श्री स्वामी समर्थ.